मधुराला पण मध्येच यायचं होतं. तिने ऐकलंय आता सगळं. ती नक्कीच काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणार. आता लवकरच काहीतरी केलं पाहिजे. काय करू काय करू काय. त्या मुलांना मी तेच सांगितलं, म्हटलं तुम्ही प्रयत्न करत राहा, टेन्शन घ्यायची काही गरज नाही. हो ना. तर आदित्य हो. हा बोल आदित्य. मी ऐक ना, तू वर्गात असशील तर प्लीज बाहेर ये ना, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. अरे नाही नाही, मी फ्रीच आहे, बोल ना. काय झालं? मी मिहीरकडे गेलो होतो घरासाठी ऍडव्हान्स मागायला, आणि आमचं सगळं बोलणं मधुराने ऐकलंय. आणि वेगळं घर कशाला असं मला विचारलं. अरे देवा आदित्य, मग आता? मला खूप टेन्शन आलंय आणि इन्सिक्युअरही वाटतंय. टेन्शन तर मलाही आलंय आता. मीरा, आपण लवकरात लवकर डिसिजन घेऊयात. मला काय वाटतंय, आपण ना कोर्ट मॅरेजसाठी कोर्टात अप्लाय करूयात. म्हणजे मला घरी सांगता येईल, आणि खर्च वाचवायचा असेल तर आपल्याला कोर्ट मॅरेजच करावं लागेल. आदित्य, एवढा मोठा निर्णय असा मी अचानक कसा घेऊ? मला मामाशी बोलावं लागेल. अरे आपण मामांशी बोलू आणि त्यानंतरच कोर्ट मॅरेजसाठी कोर्टात अप्लाय करू. ओके? हे एकदा झालं ना की मधुरा आणखी काही प्रॉब्लेम क्रिएट नाही करणार. तिथं मला या सगळ्याचं खूप टेन्शन येत आहे आता. मला थोडा वेळ दे विचार करायला. तू कर विचार, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे हे विसरू नकोस. बाय. काय ग, काय म्हणाला आदित्य? प्रॉब्लेम झालाय विशाखा. मधुराला घराविषयी कळलं ग. आदित्य म्हणतोय की आपण कोर्टात जाऊन लग्नासाठी रजिस्ट्रेशन करूया. अरे हे बेस्ट आहे, तुम्ही खरंच जा कोर्टात. अगं असं कसं लगेच जाणार? मामाची परवानगी नको का घ्यायला? आणि मधुराचं काय? मला असं वाटतंय आदित्य करेक्ट ट्रॅक करते. तुम्ही एकदा का लग्न रजिस्टर केलं ना की मग मधुरा काहीच करू शकणार नाही. म्हणजे तिला मान्य करावंच लागेल ना. इतकं सोपं नाहीये विशाखा. ती इतकं सहजासहजी मान्य नाही करणार आहे सगळं. तुला माहित नाही, मी लहानपणापासून ओळखते तिला. अगं ती शांत आहे आता, पण ही वादळापूर्वीची शांतता आहे. तू आता निगेटिव्ह विचार करते. कशाला उगाच? हे बघ, तू हा निर्णय घेऊन टाक, मग बघ सगळं कसं व्यवस्थित होईल. काय ग, शरू कुठे? अरे येईल, ती गेली असेल मैत्रिणींबरोबर कुठेतरी. आई, आई. शरू, अगं काय झालं तुला? शरू, काय झालं सांग ना. प्लीज मला सांग, काय झालं? काय झालं? हा आई, एक मुलगा तो मला खूप दिवस झाले त्रास देतोय. मी त्याला खूपदा सांगितलं की मला तुझ्यात काही इंटरेस्ट नाहीये, तरी तो ऐकत नव्हता. आणि आज तो माझा पाठलाग करत आपल्या घरपर्यंत आला. काय बघतोस आता त्याला? तो गेला आता. तू आम्हाला आधी का नाही सांगितलं? त्यांनी काही केलं नाही ना तुला? अगं मला वाटलं मी त्याला सांगितलं तर तो ऐकेल तरी, तुला स्वतःची चूक तरी कळेल, पण तो. शरू, हे बघ, तू टेन्शन घेऊ नको. मी आहे ना, मी करतो त्याचा बंदोबस्त. उद्यापासून तुला सोडायला आणि आणायला मी येत जाईल. ओके? वा 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 वा, काय सजावट केली होती दादा. हा, अक्षरशः म्हणजे ना बघतच राहावं. लहान मुलांनी केलं होतं सगळं. डोळ्याचं पारणच फिटलं माझ्या. हल्लीची मुलं म्हणजे कसल्या कसल्या आयडियाज असतात त्यांच्या ना. खरंय खरंय. वाह, कसा गेला आजचा दिवस? छान. काय ग, तू थकल्यासारखी का वाटतेस? अरे थकले नाहीये, जरा धावपळ झाली शाळेत. शाळेत गणपती आहेत ना, मुलांचा उत्साह काय विचारायलाच नको. पण खरं तर मुलं जरा ऍक्टिव्ह असली की कार्यक्रम बसवायला पण मजा येते. अगदी कायापालट झाला शाळेचा. वातावरण इतकं प्रसन्न असतं ना. खरंय ग बाई, खरंय. अशा वेळी ना लहान मुलांचा उत्साह असा मोठा असतो, आणि मोठे 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 झाले की तो असा मावळत जातो. ए मावशी, असं काही नाही. आम्ही पण सगळं उत्साहाने करतो. बाई, बोलतोय बघ कोण? दादा.
साध्या दुर्वा तरी निवडता येतात का तुला? अरे न यायला काय झालंय? दाखवू तुला निवडून दुर्वा? हो राहू दे, निवडलेत मीरानं. उद्या विसर्जन आहे ना बाप्पांचं. मीरे, प्रसादाचं काय केलंस? करतेस ना सगळं साग्र संगीत होऊ द्या. काय काय करणार काय तू जेवणात? वा, कुणाला कसला उत्साह तर कुणाला कसला. बाप्पापेक्षा मावशीलाच पक्वान्नांचे वेध लागले. मला कसले वेध लागलेत? गणपती नेहमी नेहमी येतात का? मग त्यांच्यासाठी गोडधोड करायला नको? कमू सगळं सागर संगीत होईल. म्हणजे बाप्पा होईल ना होईल माहित नाही, पण तू मात्र तृप्त होशील. हा बघ आता मी सण म्हटलं की गोडधोड खाणं आलंच. आणि आता तर बघा सणांची कशी रांग लागेल ती. गणपती गेले की नवरात्री आली. ही मावशी, आपण ते करंज्यांचा पुलोरा बनवूया का देवीसाठी? हो हो हो. आणि नंतर दसरा आणि दिवाळी. दिवाळीचा मेनू तर तूच डिसाईड कर. मी कसला डिसाइड करते बाई, तुम्हीच करा. फक्त अनारसे असू दे मात्र. हो, हे आवडतात मला. वा मावशी, काय सॉलिड प्लॅनिंग चाललंय तुझं. पण मावशी, आपल्याला काय माहिती यावेळी दिवाळीसाठी ताई आपल्याकडे असणार आहे की सासरी असणार आहे? अर्थात तिच्या सासरीच असेल, पण ती कुठेही असली तरी फराळ चुकवणार नाही हो. तिच्यासाठी स्थळ मी जवळच शोधणार आहे. म्हणजे या घरावर हक्काने लक्ष ठेवता येईल ना तिला. नाही तर काक्यात कळसन शोधते तुळसा असं होईल ना. कमू, या घरावर लक्ष ठेवायला मी समर्थ आहे. हा, मामा घराचं नाही, पण तुझ्या तब्येतीची जास्त काळजी आहे आम्हाला. त्यामुळे फार दूर जाणारच नाही आहोत आम्ही. जवळ असलो की कसं तुझ्या तब्येतीवर लक्ष ठेवता येईल ना. खरंय. तुम्ही दोघीही जवळ असाल तर मला बरंच वाटेल. डोंट वरी मामा, ताईचं माहित नाही, पण तू म्हणतोयस ना म्हणल्यावर मी नक्की तुझ्या जवळ राहणार. आणि मी आदित्यला पण सांगणार आहे, काही रेंटवर वगैरे घर बघू नकोस, आपण मामा जवळच राहूया. आणि मावशी, तू पण स्थळ बघा लवकर ताईसाठी. हिचं लग्न झाल्याशिवाय मला करता येणार नाही लग्न. किती विचित्र होऊन बसलंय हे सगळं. मला उद्याच मामाशी बोलायला हवं. आता फार वेळ वाया घालवून चालणार नाही. मुलांना कळत कसं नाही, तर भेटू दे त्याला. बरोबर बघतो मी. हा हा त्याचाच फोन आहे. दे मी बोलते. नाही, मी बोलतो. हॅलो, कुठे रे तू? हा, हे बघे, माझी बहीण आहे ती. तिने मला सगळं सांगितलंय तुझ्याबद्दल. पुन्हा जर तू तिचा पाठलाग केलास तर अख्खा फोडून टाकेन तुला. घरी जायला तुझे पाय शिल्लक राहणार नाहीत, कळलं का? काय रे, तिने तुला एकदा नाही म्हटलेलं तुला कळत नाही का? हा, तिला तुझ्यात इंटरेस्ट नाहीये. शेवटची वॉर्निंग देतोय मी तुला. हॅलो हॅलो. फोन कट केला त्याने, घाबरला. मला खूप भीती वाटतेय. अगं तुला का भीती वाटतेय? तू स्पष्टपणे नाही सांगितलंयस ना त्याला, मग काही करणार नाही तो. शरू, अजिबात टेन्शन घेऊ नको, घाबरू नको तू. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. आई, मला वाटतं त्याला अजून कळलंच नाहीये. कळेल, लवकरच कळेल. जाणीव होईल त्याचीच त्याला. वा 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 वा. अरे रोज जर आमची अशीच सेवा करत राहिलास तर तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बाळा. आपली अशीच कृपा असू द्या महाराज. अरे ती तर आहेच. या जरा डोक्याचा मसाज करून दे. हो, आलोच. अरे दादा, अरे दादा यार, इतकं काय सिरियसली घेतलंस यार? लगेच ये ना, बस ना, मी तुझं डोकं चेपून देतो. ये ना.
राजे घाबरले. हो म्हणले दादा यार माझी तब्येत काय तुझी तब्येत काय बघ ना जरा. बरं दादा बाकी खूप दिवसांनी तू एकदम असा रिलॅक्स दिसतोयस हा? खूप बरं वाटतंय मला. आज मी आणि मीरा घर बघून आलो. काय दादा यार एवढा मोठा निर्णय घेतलास आणि मला स्वतः सांगितलं पण नाही. याला काय अर्थ आहे? अथर्व खरंच सॉरी यार. अरे घाईत राहून गेलं सांगायचं तुला. आणि तुला माहिती ना सध्या घरात काय चालू आहे ते. या गोंधळात आपलं फारसं बोलणं झालंच नाहीये. इट्स ओके रे. पण म्हणजे ह्याचा अर्थ तू आणि मीराताई आता दुसरीकडे राहणार. मला इथे बोर होणार यार दादा. अथर्व जावं तर लागणारच आहे. तुला माहितीये ना हळूहळू मधुराचा गैरसमज वाढत चालला. आणि लग्नानंतर इथे राहण्यात काहीच अर्थ नाहीये. नाही बरोबर आहे. आणि मधुराताई कोणाचा ऐकणार नाही. तिचा गैरसमज कसा दूर करायचा रे. म्हणजे खरं काय ते कधी सांगणारस तू तिला. उद्या गणपती विसर्जनानंतर मी आणि मीरा मामांशी बोलणार. आणि जर मामांनी परवानगी दिली तर कोर्ट मॅरेज रजिस्ट्रेशन करण्यासाठी सह्या करून येऊ. तुला बोललो होतं ना अरे तुला हवं तसंच होणार सगळं. फक्त माझी सेवा करत राहा. हो सेवा. आदित्य म्हणतोय तसं करावं का? पण मग मधुराचं काय? तिला कसं सांगणार? आणि नंतर मॅनेज कसं होणार सगळं? जर आदित्य म्हणतोय तसं सगळं घडलं तर ठीक, पण नाही झालं तर? आदित्य आयुष्यात आल्यापासून इतकी स्वप्न रंगवली होती मी, पण नंतर इतकं काय काय घडलंय ना की स्वप्न पाहायची पण भीती वाटायला लागली आहे मला. पुढे काहीही होऊ दे, यातून कुणीही दुखावलं जाऊ नये इतकीच इच्छा आहे माझी. मीरा अगं दही पोहे कुठे आहेत? मामा असं काय करतोस? हा काय डबा इथे? तरी म्हटलं विसरशील कशी तू. अरे मीरेने केलंय म्हणजे व्यवस्थितच असणार. चला प्रार्थना करूया. बाप्पा अशीच कृपा आमच्या घरावर असू दे रे. आमचं प्रेम असंच टिकून राहू दे. असाच आशीर्वाद दे बाप्पा. आणि मामाची तब्येत जप रे बाप्पा. देवा, दोन्ही मुलींची लग्न लवकर होऊ दे. त्यांना साजेसे नवरे मिळू देत. आणि माझ्या भावाच्या डोक्यावर हा जो भार आहे ना, त्यातून त्याची मुक्तता कर बाबा. चला बाप्पाने मागण्या ऐकता ऐकता 2 जांभळ्या दिल्या असते. तुला बरं दिसल्या? भक्तिभावानं बघ म्हणजे दिसेल. मधुरा, आपण देवासमोर उभे आहोत. कुठे काय बोलायचं ताळमेळच नाही तुला. दे फुलं दे. देते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. अरे 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा. गुड मॉर्निंग. काय हवंय का तुला? गुड मॉर्निंग म्हटलं मी, काही मागितलं नाही. गुड मॉर्निंग. काय ग कसला विचार करतेस? मिहीर, शरू बरोबर जे काही झालंय त्या गोष्टींचा विचार करते. त्या मुलाचा पुन्हा फोन आला होता. काय? आई हे बघ, तू अजिबात काळजी करू नको, मी बघतो त्याला. मला ना खूप काळजी वाटते रे तिची.
काल जेवली सुद्धा नाहीये नीट ती. आई तू अजिबात टेन्शन घेऊ नको. हा मुलाला शोधून काढणार आणि आयुष्यभराची अद्दल काढवणार. आणि काय होणार त्याने? तू त्याला जाऊन आज मारणार, उद्या पुन्हा तो शरूला त्रास देणार. त्याने प्रश्न सुटणार आहेत का? तिने सांगितलंय ना तिचं प्रेम नाहीये, मग का हा मागे लागलाय? मला ना मुलांचं कळतच नाही. ज्या मुलीवर सगळ्यात जास्त प्रेम करतात त्याच मुलीला ते त्रास देतात पुन्हा पुन्हा. आई तू म्हणतेस ते अगदी सगळं खरं आहे. म्हणजे मी जरा आलोच. का? काय झालं? एक महत्वाचं काम आठवलं मला. आलोच. काय शरू, जमलंय ना बरोबर? आई आय एम डॅम शुअर ही तुझी आयडिया आहे ना नक्की वर्क होईल. दादाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे त्याला नक्की रिअलाइज होईल की दुसऱ्या मुलीला प्रेमासाठी फोर्स केला तर तिला आणि तिच्या फॅमिलीला काय त्रास होतो ते. बरोबर आहे. आणि तुला एक सांगू का, शरू आणि या सगळ्यांची जाणीव करून देण्यासाठी ना आईच लागते. तुला एक सांगू का, कधी कधी ना मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ना आईलाच काउन्सिलर व्हावं लागतं. काय ग बाई, भयान वाटतंय ग बाई. लळाच लागतो बाप्पाचा. बघ ना, मला तर या जागी बाप्पालाच बघायची सवय लागली होती. कशी वाटते नाही जागा? आपल्याला काही दिवस लागतील नजर सेट व्हायला. जाताना तुम्ही बाप्पाचे डोळे पाहिले? भरून आले होते ना? त्यालाही घरातून जावंसं वाटत नसणार. हो, मलाही जाणवलं बाप्पाची मूर्ती रडवेली झाली होती. आता बाप्पाशिवाय करमायला काही दिवस नक्कीच जाणार. ताई तू ना 1960-70च्या काळात जन्माला आला होतीस, मावशी सारखी. अगं अगं म्हणजे बघ ना, एवढी काय इमोशनल होतेस? अगं असं काय करतेस? सवय होते सगळं करण्याची. आता नैवेद्य करणं नाही, दुर्वा निवडणं नाही, संध्याकाळची आरती नाही आणि आरती नंतरचा सुगंधही नाही. ते छान वातावरण असायचं घरात. खूप छान वाटायचं ग बाप्पाचं करताना. खरं. अगं ठीक आहे, यावर्षी बाप्पा गेलेत, पुढच्या वर्षी पुन्हा येतील, एवढं काय? भूतकाळात रमतो ग माणूस, स्वभाव असतो माणसाचा. असेल बाबा, मला तर काही माहित नाही. मला माझं लख स्वच्छ कलरफुल फ्युचर दिसतंय आदित्य सोबत. आदित्य आणि मी मधुराच्या नकळत कोर्ट मॅरेज करणार आहोत हे मामाला लवकरात लवकर सांगायलाच हवं. मधुराचं आदित्यविषयीचं ऑब्सेशन दिवसेंदिवस वाढतच चाललंय.